नमो नमः. स्वागत आहे वेदवाणी संस्कृतम या चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 9वीचा पहिला पाठ सुश्रुतगृहीतः चोरः पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. देवदत्तः नाम कोपी धनिकः आसीत्. देवदत्त नावाचा कोणी एक धनिक होता. कोपी त्याची संधी होते कह अधिक अपि कोणी एक. धनिक होता. धनिक म्हणजे धनवान व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. एकदा त्याची धनाची पिशवी हरवली होती. तस्य गृहे षड्भृत्याः आसन्. त्याच्या घरी 6 नौकर होते. तेषु एव एकः चोरः स्यात् इति तस्य मतं. त्यातीलच एक चोर आहे असे त्याचे मत होते. चोरं गृहीतुं सः बिरबलं साहाय्यम् अयाचत. चोराला पकडण्यासाठी तो बिरबलाचे सहाय्य मागतो. बिरबलः अवदत्, मित्र, अद्य सायंकाले तव सर्व भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. बिरबल म्हणाला, अरे मित्रा, आज संध्याकाळी तुझ्या सर्व नौकरांना माझ्या घरी पाठव असे. यथा निश्चितं सर्वे सेवकाः बिरबलस्य गृहम् आगताः. ठरल्याप्रमाणे सर्व सेवक बिरबलाच्या घरी आले. बिरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. बिरबलाने पूर्वम अधिक एव हा असा त्याचा संधी होतो. पूर्वीच सर्वेषां कृते सर्वांसाठी समान आकाराच्या काठ्या आणल्या होत्या. सहसेवकानं अवदत. तो सेवकांना म्हणाला, भोः पश्यन्तु, अहो पहा, एताः मायायष्टिकाः. ह्या जादूच्या काठ्या आहेत. तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वे देवदत्तस्य गृहं गन्तव्यं. श्वः प्रभाते पुनरागन्तव्यम्. त्यातील एक यष्टिका सर्वांनी स्वीकार करा व देवदत्ताच्या घरी जा आणि सकाळी या. येन केनपि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. ज्याने कोणी धनाची पिशवी चोरली असेल त्याची यष्टिका काठी अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति म्हणजे अंगठ्या एवढी मोठी होईल असे सांगितले होते. रात्रो सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन्. रात्री सर्व भृत्य सुखाने झोपले होते. इथे दाखवले आहे सुखाने झोपले होते. ऋते एकस्मात् सः अचिन्तयत्, श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत्, अतः अहम् अधुना एव मम यष्टिकाम् अंगुलीमात्रं कर्तयामि इति चिन्तयित्वा तथा कृत्वा सः सुखेन सुप्तः. ऋते एकस्मात् म्हणजे ह्याला सोडून, ऋते म्हणजे सोडून, एकाला सोडून सगळे झोपले होते. सह अचिंतयत, तो विचार करत होता. श्वः म्हणजे उद्या, प्रातः सकाळी, उद्या सकाळी माझी चोरी, मम चौर्यं, माझी चोरी पकडली जाईल, प्रकटित होईल. अतः म्हणजे आता, मी लगेच, एव मम यष्टिकाम अंगुलीमात्रं कर्तयामि, ही माझी यष्टिका काठी अंगठ्या एवढी कापून ठेवतो. इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्तः. असे चिंतन करून तसेच करून तो सुखाने झोपतो. अन्येद्यु लघुयष्टिकां दृष्ट्यैव बिरबलेन चोरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. दुसऱ्या दिवशी सकाळी एक काठी लहान असलेली पाहून बिरबलाने योग्य प्रकारे चोर पकडला होता. अपराधी भृत्य बिरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम् अंगीकृत्वा धनस्यूतं च प्रत्यर्पित्वा. अपराधी भृत्य जो होता त्याने बिरबलाच्या पाया पडून स्वतःचा अपराध मान्य करून धनाची पिशवी परत केली. अशा प्रकारे सुश्रुतगृहीतः चोरः हा पाठ संपला आहे.